Hello everyone, welcome to Udaini Talks. Today is episode 6. I am Dhanashree Kondavle, your host, and we have Sneha Logule with us, owner of Big Bite Biryani. Hello ma'am, welcome. Hello, thank you so much for having me here today. मॅम मी तुमचे भरपूर व्हिडिओज पाहिले आणि बिग फॉलोवर ऑफ युअर्स. सो आम्हाला थोडं तुमचं बॅकग्राऊंड सांगाल काय आहे? तर मी एक हॉटेल मॅनेजमेंट स्टुडंट आहे. ओ ग्रेट. वी नो बडी न्यू अबाउट दिस बाय द वे. या तर झालं असं की मला कुकिंगची खूप आवड होते लहानपणापासून. असं नाही की अचानक वगैरे. मी अगदी पहिली दुसरीत असल्यापासून मला कुकिंगची आवड आहे. मी आणि माझी बहीण आहे ना कुकिंग शोज करायचो असे खेळण्यामध्ये. माझी छोटी बहीण माझी असं ऍक्टिंग करायची रेकॉर्डिंगची. आम्ही फ्रुट्स कट करतानाचे व्हिडिओज करायचो आणि अशी मला खूप आवड होती कुकिंगची. आणि माझ्या घरी सगळ्यांना माहित होतं की मला कुकिंगची आवड आहे. पण लाईक पिअर प्रेशर आहे म्हणजे घरच्यांचं प्रेशर आहे तर त्यांनी मला इंजिनिअरिंग करायला लावली. म्हणजे ते असतंच ना 12वी नंतर एक तर इंजिनियर नाही तर डॉक्टर. हो. आणि डॉक्टरचे तर मार्क नव्हते आम्हाला त्यामुळे इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन मिळालं. हे आपण म्हणूया टिपिकल पुणेरी फॅमिली. येस येस. तर इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन घेतलं मी. 1 वर्ष मी इंजिनिअरिंग केलं. खूप प्रयत्न केला पण मला काही ते जमलं नाही. शेवटी मी घरच्यांशी भांडून मिळालं मी इंजिनिअरिंग करणार नाही काहीही करा म्हटलं. इथं गेलं तर मी माझा जीव देईल म्हटलं मला होणारच नाही. मग मला खूप त्यांनी प्रयत्न केलं ब्राईब पण दिलं. पॉसिबलच नव्हतं. मला मॅथ्स एवढं आवडत नव्हतं फिजिक्स आवडत नव्हतं. मग काय उपयोग आहे जे आवडत नाही ते करायला काहीच अर्थ नाहीये. मग मी त्यांना कसं तरी कन्व्हिन्स केलं आणि मग मी हॉटेल मॅनेजमेंटला ऍडमिशन घेतलं. दॅट्स ग्रेट. ऍडमिशन घेण्यापर्यंतचा स्ट्रगल तुमचा खूप स्ट्रॉंग राहिलाय. खूप 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 स्ट्रगल होता. तो पिरियड माझ्या लाईफचा खूप खूप स्ट्रेसफुल होता. पण ऍडमिशन घेतल्यानंतर आय वॉज लाईक अ फ्री बर्ड. कारण मला इतकी आवड होते कुकिंगची आणि आपल्या सगळ्या आवडीचे सब्जेक्ट आणि क्लासमध्ये म्हणजे जेवढं नॉलेज मला होतं कारण मी कंटिन्यू रिसर्च करत राहायचे. TLC नावाचा एक चॅनल येतो टीव्हीवर. तो मी लहानपणापासून बघत आले. त्यामुळे इंटरनॅशनल कुझिन्स परत इटालियन फूड ओरिएंटल फूड ह्याबद्दल मला त्यावेळेसच माहिती होती जी बाकी कंपॅरिझन मध्ये माझे जे क्लासमेट्स होते त्यांना एवढी नव्हती. त्यामुळे माझ्याकडे खूप इन्फॉर्मेशन होती आणि त्यामुळे माझे टीचर्स पण खूप छान असे माझे फ्रेंड्स टाईप होते. तर कॉलेजमध्ये पण आम्ही धमाल केली. 3 वर्ष माझा डिग्री होती ती हॉटेल मॅनेजमेंटची ती मी क्लिअर केली आणि JW मेरिटला मी ट्रेनिंग केलं. ओ ब्युटिफुल. तर त्या ट्रेनिंग मध्ये कळालं की ऍक्च्युअल हॉटेल इंडस्ट्री आहे काय. तर काय आहे ती इतकी स्ट्रेसफुल इंडस्ट्री आहे. तिथे इतकं काम करवतात तुम्हाला. 12 तास तिथं मिनिमम ड्युटी आवर्स असतात. बापरे. असं म्हणतात म्हणजे की हॉटेल इंडस्ट्री आता जसं आम्ही बाहेरून बघतो वी आर दी आउटसाइडर्स फॉर हॉटेल इंडस्ट्री तर आम्हाला असं वाटतं की हॉटेल इंडस्ट्री मस्ट बी व्हेरी फ्लरिश्ड आणि काय आहे स्वयंपाक बिकॉज पॅशन आहे तर स्वयंपाक करून ते द्यायचं आहे. तर मग हे कसं बॅलन्स होतं त्याच्यामध्ये? आता कसं असतं की तुम्हाला फक्त नाण्याची एक बाजू दिसते दुसरी बाजू दिसत नाही. तर हे खूप गुंतागुंतीच्या गोष्टी असतात. बॅक साईडला खूप मोठ्या टीम्स असतात आणि खूप मोठ्या लेवलवर असतं. म्हणजे हॉटेल्समध्ये कसं असतं की जेव्हा रॉ मटेरियल येतं त्याचं सेग्रिगेशनचं डिपार्टमेंट त्याचं चॉपिंगचं डिपार्टमेंट वेगळा आहे. बुचरीचा डिपार्टमेंट वेगळा आहे. परत क्लिनिंगचे डिपार्टमेंट वेगळे आहेत. परत तुम्ही जेव्हा बँक्वेटमध्ये जाता तर बँक्वेटमध्ये सुद्धा वेगवेगळे डिपार्टमेंट असतात. फूडचे वेगळे आहे FNB चे वेगळे आहेत. म्हणजे इट इज अ व्हेरी 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 वास्ट एरिया. व्हेरी व्हेरी वास्ट. आणि त्यामध्ये नेमकं मला ज्या डिपार्टमेंटची ट्रेनिंग मिळाली होती ना ती होती बँक्वेट. म्हणजे हजारो लोकांचं केटरिंग होतं त्यामध्ये आणि खूप भयंकर काम. तिथं मुलगा मुलगी काही भेद नाही. नुसतं राबून घ्या म्हणजे दिवसाची रात्र झालेली त्या हॉटेलमध्ये कळत नव्हती आम्हाला. म्हणजे दिवस उजडला कुठे आणि मावळला कुठे काहीच कळायचं नाही. मग म्हणजे त्या ट्रेनिंग पिरियड मध्येच मला कळलं की मी इथं काम करू शकणार नाही. पे देव गिव्हिंग त्यामध्ये तर अजिबातच नाही. मी माझं म्हणजे आपलं पण काहीतरी आहे ना की आपल्याला एक सर्टन अमाऊंट कमवायची असते आणि दॅट इज द पिरियड की आपलं करिअर स्टार्ट होतं आणि मी खूप ॲम्बिशियस होते.
आधीपासूनच. म्हणजे मी हॉटेल मॅनेजमेंट जेव्हा नाही का ऍडमिशन करायला गेलते, की इन्क्वायरी आपण करतो की आम्हाला ऍडमिशन करायचं, डायरेक्टली प्रिन्सिपलचे त्यांनी आम्हाला भेटवलं होतं. तर मला प्रिन्सिपलने विचारलं की काय करायचंय तुला, हॉटेल मॅनेजमेंट का करायचंय, काय माहितीये तुला हॉटेल मॅनेजमेंट बद्दल. मला काही माहित नसेल, फक्त मला एवढं माहितीये की आज मला मॅकडॉनल्ड्सची खूप फॅसिनेशन होतं, की मला हे मॅकडॉनल्ड्स आवडतं पण खूप, आणि खायला पण आवडतं, आणि ते कन्सेप्ट पण मला खूप आवडले की जसं जागोजागी आज मॅकडॉनल्ड्स आहे ना, तसं माझं हॉटेल जागोजागी असावं. हे माझं अँबिशन आहे आणि हे मला करायचंय. तर ते तेवढंच ऐकून ते प्रिन्सिपल इतके खुश झाले होते, खूप खुश झाले. ते की पहिली मुलगीच तुझी हे बोलली आहेस मला एवढ्या ह्याच्यामध्ये. तेव्हाच मला ठरलं होतं की मला काहीतरी मोठं करायचं, हे होतंच माझं डिसाइडेड. त्यामुळे मी हॉटेल मॅनेजमेंट घेतलं होतं, की आवड पण आहे, आणि ज्या गोष्टीची आवड असते ना, मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये पण बोलते की ज्या गोष्टीची आवड आहे ना, ते काम जर आपण केलं ना, ते कामच वाटत नाही. बरोबर, हे की नाही. तर तेच माझं होतं की त्यामुळे मी हॉटेल मॅनेजमेंट केलं. फक्त 3 वर्षही गेले हॉटेल मॅनेजमेंटचे, आणि मग नंतर ऍक्च्युली असं ठरलं की करायचं काय, हॉटेलमध्ये तर काम नाही करायचंय, फिक्स आहे. मग कॅफेज वगैरे मध्ये करायचं का, तर तिथेही काही मला काम मिळत नव्हतं असं खास पाहिजे तसं. मग मी आणि माझ्या मैत्रिणी बीपीओ मध्ये गेलो काम करायला. बेस्ट चांगलं पे मिळतोय, गाडी येते घ्यायला, गाडी येते सोडायला, आपण मस्त छान कॉल सेंटर मध्ये काम करूया. तर माझं इंग्लिश आधीपासून चांगलं होतं. तर इंटरनॅशनल कॉल सेंटरला येरवडामध्ये IBM मध्ये मी लागले कामाला, आणि तिथे आम्ही छान खूप मज्जा आली काम करायला. आणि नंतर मला असं रिअलाइज झालं की दिस इज नॉट माय प्लेस. म्हणजे लोकांच्या शिव्या खाऊन खाऊन खाणार तरी किती माणूस, असं झालं होतं. नाही, मला नाही करायचं. एक दिवशी म्हणलं की नाही, गिव्ह अप, बस, हे मी नाही करू शकत, जमणार आहे, इट्स नॉट माय कप ऑफ टी. आणि सोडल्यानंतर मग असंच आम्ही माझे मित्र मैत्रिणी बसायचो कट्ट्यावर, संध्याकाळी सगळे आपले आपले कामावरनं यायचे, आणि मी तर जॉबलेसच होते, म्हणून मी पडीकच होते त्या टाइम पिरियड मध्ये. आणि मला ना खूप सवय होती, मी पार्टीज द्यायचे, आणि माझ्या हातची बिर्याणी खूप फेमस होती आमच्या ग्रुपमध्ये. ग्रेट. तर मी असे त्यांना बिर्याणी पार्टीज द्यायचे, आणि आमचे खूप वेगवेगळे ग्रुप्स होते. तर एक दिवशी मला एकाने सजेस्ट केलं की अरे तू एवढी छान बिर्याणी बनवतेस, तू विक ना बिर्याणी, तू असे घरातूनच विक, तुला कशाला काय भांडवल लागते, कशाला काय. मला हा आयडिया तर चांगली आहे, ट्राय करण्यात काही हरकत नाही. त्याच मुवमेंटला तिथेच ठरलं की मी हा असा बिझनेस करणार. त्याचं नाव काय ठरवायचं, तर माझ्या फ्रेंड्सने सजेस्ट केलं की बिग बाईट बिर्याणी छान नाव आहे, हे ठेवूया. तसं त्या मुवमेंटला म्हणजे तिथं ते नाव ठरलं. त्यातला एक जण ग्राफिक डिझायनिंग शिकत होता, त्यांनी मला लगेच लोगो करून दिला, इंस्टाग्रामला पेज ओपन झाला. दुसऱ्या दिवशी मी मेनू बनवला आणि मेनू अपलोड केला. ओ दॅट इज ग्रेट. आणि म्हणजे इतकं ते स्पॉन्टेनियस होतं. तिसऱ्या दिवशी माझ्याकडे ऑर्डर होती. माझ्या 12वीतल्या एका मैत्रिणीने मला ऑर्डर प्लेस केली, की मी खूप खाण्याची शौकीन आहे, मी लहानपणापासूनच हेल्दी आहे. तर ते सगळ्यांना माहिती की ही खूप खाण्याची शौकीन आहे. ऑर्डर दिली तिने, माझा ऑर्डरचा फोटो काढला, तिने एक छान भला मोठा रिव्ह्यू मला पाठवला, तो मी अपलोड केला. त्या ऑर्डरमुळे मला अजून 10 ऑर्डर मिळाल्या. म्हणजे इतकं ते ऑर्गॅनिक होतं. जी माझी सुरुवात झाली खूप ऑर्गॅनिक होती. तेव्हा काय मला अक्कल नव्हती की काय रेट्स ठेवावे, कसा मेनू डिझाईन करावा, जे आपलं कळेल आजूबाजूला जे आहे, जे जसं बोलतात तसं केलं मी. पण मी आय स्टार्टेड. दॅट्स रिअली नाईस. इट्स रिअली व्हेरी इन्स्पायरिंग. आणि मेन म्हणजे सेट ऑफ फ्रेंड्स पण तुम्हाला तसा भेटला की असं म्हणजे लगेच तुम्ही करून पण फ्री झालात. म्हणजे असं वाटणारच नाही की हिने खूप विचार केला असेल नाव ठरवायला, लोगो करायला वगैरे, काहीच नाही. म्हणजे ते इतकं इझिली झालं ना. म्हणजे 2 दिवसात तर माझं सगळं नाव, लोगो, मेनू सगळं रेडी होतं. वाव, खूपच असं इझिली झालं, आणि खूप छान. माझ्या फ्रेंड्सनी पण मला त्या टायमिंगला एवढा सपोर्ट केला. आणि सांगायची गोष्ट ही की माझे जे कस्टमर्स आहेत त्यांनीच मला हेल्प केली ग्रो करायला. ऑफकोर्स. आणि ते दिसतं पण, तुमची जी एवढी मोठी फॅमिली आहे इंस्टाग्राम वरती ती खूप प्रॉमिनंटली दिसते, आणि त्यांचं प्रेम तुमच्यासाठी पण दिसतं. आणि मेन म्हणजे तुमच्या व्हिडिओमध्ये तुमचं प्रेम फॉर द फूड अँड द वे यू वॉन्ट टू डिलिव्हर इट, हे सगळं काही दिसतं. अँड इट्स रिअली व्हेरी इन्स्पायरिंग. आणि स्टोरी आता आम्हाला कळतेच आहे. खरंच म्हणजे मलाही आश्चर्य वाटतं की माझी जी आवड आहे ना जेवणाची,
म्हणजे जे पॅशन आहे ना ते पुढच्याला म्हणजे बघ माझ्या बोलण्यातूनच कळून येतं की हा ही खूप पॅशनेट आहे जेवणाबाबतीत. आणि मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये तेच सांगत असते की ज्यांना पण हे करायचंय ना, तुमच्यात जर ते पॅशन असेल ना, काहीतरी करायचंय आणि जर मला ह्या गोष्टीची आवड आहे, तर तुम्ही आज आपण ह्या जगात राहतोय ना, म्हणजे टचवूड आपण खूप ब्लेस्ड जनरेशन आहोत की आपल्याला एक स्त्री म्हणून आज इंडिपेंडन्स आहे की आपल्याला पाहिजे ते आपण करू शकतो, पाहिजे ते विकू शकतोय. तुम्ही झाडू म्हटलं विकायचा तरी तुम्ही पॅशनेटली विकला पाहिजे. ऑफकोर्स पॅशन इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. हाँ मतलब म्हणते ना, तो शाहरुख खानचा डायलॉग आहे ना, अगर किसी चीज को शिद्दत से चाहो तो पूरी कायनात तुम्हें उसे मिलाने की जरूरत है. मतलब ते इट इज व्हेरी ट्रू. आय हॅव एक्सपिरियन्स्ड इट की मी आय हॅव स्टार्टेड लाईक नो बडी. मी जिथून सुरुवात केली ना, मी 0 रुपयातून सुरुवात केली आहे. माझा बिझनेस चालू करायला मला 0 रुपीज लागलेत. माझ्या घरात सगळं होतं. माझ्या फर्स्ट ऑर्डरला मी फुल पेमेंट ऍडव्हान्स घेतलेलं. त्यातूनच मी मटेरियल आणलं. गॅस घरी होता, भांडी घरी होती, सगळं घरी होतं. त्याचाच उपयोग करून मी माझा बिझनेस चालू केलाय. आणि तशा जशा ऑर्डर आल्या तशी तशी मी माझी भांडी विकत घेतली. वाव. आणि दिवाळीला माझ्या आईने मला मोठं भांडं गिफ्ट केलं. आणि मला एक मोठी ऑर्डर आली होती दिवाळीला आणि आमच्याकडे एवढं मोठं भांडण नव्हतं. तर माझे वडील प्रिन्सिपल आहेत गव्हर्नमेंट स्कूलमध्ये. आणि स्टार्टिंगला मला खूप विरोध केला आई वडिलांनी, हे असं काय काम करतेस, नको करू. माझे वडील तर बोलले जाऊ दे, तू ना माझ्याकडनं पॉकेट मनी घे, जेवढे तू कमवते तेवढे, पण अशी कामं नको करू. मी नाही म्हटलं, मला हे करायचंय. हे म्हणजे त्यांनी मला असं बघितलं ना, म्हणजे जसं त्यांनी मला कधीच बघितलं नव्हतं की मी कुठलीच गोष्ट कन्सिस्टंटली करत नव्हते त्या वयामध्ये. कधी मला काही बनायचं होतं तर कधी काय असं होतं माझं. पण ह्या एक बाबतीत मी खूप कन्सिस्टंट होते. हे करणारच मी, किती तुम्ही नाही म्हणा, किती मला त्रास द्या, मी हे करणारच आहे. तर हे त्यांनी मला 1 वर्ष त्यांनी मला रेजिस्ट केलं, हे नको करू, नको करू, नको करू. बट आफ्टर सम टाइम दे गेव इन. आणि अक्षरशः माझे वडील ते स्वतः माझ्यासाठी कांदा चिरायला मला हेल्प करतात. दिस इज रिअली ब्युटिफुल. व्हेरी व्हेरी नाईस. म्हणजे हे सच, म्हणजे तो इतका रिस्पेक्टेबल जॉब आहे. आज ते प्रिन्सिपल आहेत पण ते मला इतकी मदत करतात. आजही आता माझ्याकडे स्टाफ आहे, माझा नवरा माझी हेल्प करतो. म्हणजे भरपूर मोठी टीम आहे आता. तेव्हा नव्हतं, तेव्हा कोणच नव्हतं, मी एकटेच होते. तेव्हा माझ्यासोबत ते होते, माझी आई होती आणि माझा छोटा भाऊ तेव्हा फक्त 4 वर्षाचा होता. अय्यो. तो आणि मी खूप लहान, म्हणजे खूप आमच्यामध्ये एज गॅप आहे, पण तो इतका छोटा असून पण त्यांनी सुद्धा मला इतकी मदत केली. बट हे महत्वाचं आहे लेडीजला, म्हणजे मला सांगायचंय की तुम्ही जेव्हा जिद्द दाखवता ना एका गोष्टीची, तेव्हा पुढचा व्यक्ती सुद्धा झुकतो. येस, तुम्हाला ते झुकवता आलं पाहिजे. तेवढंच कारण मला जेवढ्या लेडीज फोन करतात ना, प्रत्येक जणीची एकच असते की नाही हो, मला घरचे माझे अलाव करत नाही, पण मला करायचंय. मग मी सजेस्ट करते सगळ्यांना की तुम्ही अशी हळूहळू सुरुवात करा. पण ते म्हणतात नाही माझी सासू विरोध करेल, माझ्या नवऱ्याला असं वाटेल हे काहीतरीच काम आहे. मला तुम्ही जर आधीच ठरवून घेत असाल की मला हे विरोध करतील, तर तुम्ही चालू कसं करणार? तुम्ही चालू करा तरी, मग पुढे बघा काय ऑब्स्टिकल्स येतात ते. की आपण पोहायच्या आधीच डिसाइड केलं की मी बुडणार आहे, तर कसं होणार? बरोबर. म्हणजे 1 स्टेप ॲट अ टाइम, हळूहळू करून तर बघा काय होतंय. आणि हा बिझनेस असा आहे ना की तुम्ही ऑर्गॅनिकली विदाउट एनी सपोर्ट आरामात करू शकता. आणि इट इज व्हेरी बूमिंग राईट नाव. येस येस येस. खूप खूप हाय, म्हणजे असं म्हणू शकता की मी आज ज्या एरियात राहते ना, तर माझ्या एक 5 किलोमीटर रेडियस मध्ये कमीत कमी 100 लेडीज होम शेफ असतील. इतक्या सहज लेवलवर हा बिझनेस चालू आहे. इतकं हाय कॉम्पिटिशन असून सुद्धा या बिझनेस मध्ये आज प्रत्येक लेडी एक गुड अमाऊंट कमवू शकते तिच्या स्वतःसाठी. एवढं कॉम्पिटिशन असून पण आता माझ्याकडे काही लेडीज आहेत ज्या अशा अप्रोच करतात मला की मी फक्त माझ्या सोसायटी मधल्या ऑर्डर घेते, तरी माझं छान असं पॉकेट मनी होतं. माझ्या यु नो खर्च माझ्या खर्चासाठी एवढ्या होतात पैसे. म्हणजे पण त्यांना अजून करायचंय, त्या सोसायटीच्या बाहेर पडायचंय आता. तर त्या मला असं हेल्प विचारत, म्हणजे मला जे कॉल्स येतात त्याच्यावरनं मी सांगते की हा इतका छान बिझनेस आहे की इट कॅन सपोर्ट युअर फॅमिली ऑल्सो. ओ ब्युटिफुल.
तर तुम्ही जर ह्याचा विचार करत असाल की तुम्हाला हा बिझनेस करायचा आहे, तर तुम्ही घाबरू नका. फक्त एक पाऊल टाका आणि सुरुवात करा, ऍटलीस्ट सुरुवात करा. हो. तर मग आता माझा प्रश्न ह्याच्याशीच रिलेटेड असणार आहे की आता जसं तुम्ही म्हटले की पॅशन गरजेचं आहे, कन्सिस्टन्सी गरजेची आणि मेनली सुरुवात करणं गरजेचं आहे. तर मग असेच अजून तुम्ही काय स्किल्स सांगाल की एखाद्याला जेव्हा हा बिझनेस सुरू करायचा आहे, अ वुमेन और अ मॅन एनीवन, तर मग काय मेन स्किल्स असले पाहिजेत? आता सगळ्यात पहिले जर तुम्हाला कुकिंग बिझनेस काय, तर कुकिंग येणं महत्वाचं आहे सगळ्यात पहिले. कारण तुम्ही जर कुणाला हायर करून तो बिझनेस करायचा विचार करत असाल, तर मग इट इज टोटली डिपेंडेंट ऑन दॅट पर्सन. तो कधीही जाऊ शकतो किंवा तुम्हाला असं होईल की तो व्यक्ती आजारी पडलाय किंवा 2 दिवस सुट्टीवर गेलाय, तर तुमचं काम बंद होईल. त्यामुळे तुम्हाला कुकिंग येणं महत्वाचं आहे. आणि त्याच्यात तुम्हाला वेळ पाहिजे ह्या बिझनेस साठी. तुम्ही जर विचार करत असाल मी जॉब करून फक्त सॅटर्डे संडेला हा करेल, तर दिस इज अ हॉबी दे, की तुम्ही ऍज अ हॉबी ह्याला करू शकता. किंवा काही जण अशी पण आहेत की मी जॉब करून फक्त संध्याकाळच्या ऑर्डर घेते, तर हे हॉबी होईल. ह्याला जर तुम्ही ऍज अ करिअर अप्रोच करताय की फॉर बिंग युअर ओन इंडिपेंडन्स, तर तुम्हाला 100% कमिटमेंट देणं महत्वाचं आहे या बिझनेस. म्हणजे तेवढं डेडिकेशन पाहिजे. की माझं कसं असतं की मी आता एखादी गोष्ट जेव्हा इंट्रोड्यूस करते ना माझ्या मेनू मध्ये, पण मी ही सेम गोष्ट 100 लोकांसाठी करू शकते का ह्याचा विचार करूनच मी इंट्रोड्यूस करते. कारण एक जर ऑर्डर करणार आहे तर 100 जण पण ऑर्डर करणार आहेत ही गोष्ट. तर त्या हिशोबाने तुम्ही फुल फ्लो मध्ये उतरताय ह्यामध्ये. तर आणि फक्त ट्रस्ट स्वतःवर ठेवा आणि पेशन्स, थोडा पेशन्स लागेल ह्यामध्ये. कारण आणि मार्केटिंग तुम्हाला येणं गरजेचं आहे यासाठी. सो मॅम, मार्केटिंग साठी तुम्ही काय सजेस्ट कराल? मार्केटिंग साठी मी काय सजेस्ट करते की तुम्ही सोशल मीडिया यूज करा, जो अगदी फ्री आहे आणि इझी टू यूज आहे आणि तुम्ही मॅक्सिमम लोकांपर्यंत फुकट पोहोचू शकता. अगदी. काय होतं की लेडीज काय करतात की घाबरतात स्वतःचा व्हिडिओ शूट करायला, की मी कसं नाही, मी मला माझा चेहरा नाही दाखवायचा आहे असं म्हणतात. मग ठीक आहे, तुम्ही तुमचं फूड दाखवा. ते म्हणतात नाही मला जास्त इंस्टाग्राम वगैरे काही जमत नाही जास्त. म्हणलं मग युट्यूब करा जरा, कसं इंस्टाग्राम वापरायचं हे रिसर्च करा. व्हिडिओ बनवता येत नाही, मग रिसर्च करा कसं व्हिडिओ बनवायचं. येत नाही म्हणून हातावर हात धरून चालणार नाही. जर काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी जर बनायचं आहे तर स्किल्स शिकावेच लागतील, करावेच लागतील. मी असाच विचार करायचा की मला काही व्हिडिओ बनवायला जमणार नाही, मी काही एवढी स्किल्ड नाहीये, मला काही एवढा मोबाईलचं एवढं नॉलेज नाहीये. मी असा विचार करून मी बरेच म्हणजे हा बिझनेस चालू करून 8-9 वर्ष झाले, पण 1 वर्षापूर्वी मी व्हिडिओ रेकॉर्ड करायला सुरुवात केली. तर ते इन्स्पिरेशन पण दुसऱ्या व्लॉगर्स कडनंच आलंय मला, की मी दुसऱ्यांना बघून मला असं वाटलं की जर हे करू शकतात तर मी का नाही. लाईफ मध्ये जर लाखो लोक एखादी गोष्ट करू शकतात तर आपण तर डेफिनेटली करू शकतो. त्यामुळे तुम्ही जर घाबरत असाल ना, तर ते डर के आगे जीत आहे म्हणतात ना, ते अगदी खरं आहे. तुम्ही घाबरू नका. ते एका ट्रायपॉडने दिलं. माझ्या घरात एक ट्रायपॉड पडून होता, माझा भाऊ वापरायचा. तर मी एक दिवशी सहज मोबाईल लावला आणि माझा एक व्हिडिओ रेकॉर्ड केला त्याच्यावर. आणि तो व्हिडिओ इतका छान रेकॉर्ड झाला. मी त्यात दिसते, मी जे काम करते ते दिसते आणि मला अजिबात तिथं लक्ष द्यावी नाही लागलं की कोण माणूस नाहीये पकडून ठेवायला मोबाईल. मला कुणाचीच गरज लागली नाही तो व्हिडिओ बनवायला. मग मला असं वाटलं हे तर खूप सोपं आहे, मी तर असं सगळे व्हिडिओ बनवू शकते. आणि मागच्या गणपतीच्या एका ऑर्डरला मी अख्खा व्हिडिओ तो रेकॉर्ड केला. त्यामध्ये मी माझा हजबंड पुऱ्या लाटतोय, तो व्हिडिओ खूप फेमस पण झाला तो व्हिडिओ. आणि त्या व्हिडिओ मध्ये काय झालं की मी फक्त गाणं टाकलं, मी काही बोलले नाही, फक्त गाणं टाकलं. आम्ही काही काम केलं वगैरे सगळं मी दाखवलं आणि तो छान रिस्पॉन्स आला त्याला. आणि 3000 व्ह्यूजला मी इतकी खुश झालते की 3000 व्ह्यूज आले माझ्या व्हिडिओला. मग मी डेफिनेटली आय विल डू मोर असं माझं होतं की मी अजून व्हिडिओज करेल. आणि माझ्या पप्पा अगं चकुली, तू इतका छान व्हिडिओ बनवलाय, तू बोल ना त्यामध्ये. ते कसे पोरं बोलतात बघ, ते ब्लॉगर असतात ते, तसं बोल ना. म्हणलं कसं बोलायचं मला तर माहित नाही. मग माझ्या भावाने दाखवलं, बघ ह्यात व्हॉइस ओव्हर ऑप्शन आहे, ह्यात बोल. म्हणलं अच्छा एवढं सोपं आहे का, ठीक आहे म्हणलं. मग मी व्हॉइस ओव्हर दिला. त्यामध्ये तो व्हिडिओ माझा
आय थिंक 900K व्ह्यूज आहेत त्याला. ओ वाव. जो माझा फर्स्ट व्हिडिओ मी व्हॉइस ओव्हर सकट फक्त बिर्याणी भरतानाचा बनवलेला, जास्त पण नाही. आणि मला असं वाटलं की शिट, मी एवढे वर्ष का गप्प बसले. इतके लोकांनी बघितलं आणि त्याच्यावर कमेंट्स इतके छान आले, इतक्या लोकांचे कमेंट्स आले. म्हणजे मला असं वाटलं की मी खरंच शिकलेली अडाणी आहे का, एवढे वर्ष मी का गप्प बसले. आणि म्हणून मला सगळ्या लेडीजला ज्या हिचकिच करतात आहे ना, अशा त्या व्हेरी की नाही यार मला व्हिडिओ काढायला जमेल का, मी कशी दिसेल आणि हे बरोबर नाही वाटत, तर तुम्ही नका असं काही विचार करू. लोक उलट तुम्हाला बघून इन्स्पायरच होणार आहे. बरोबर. आज माझ्यासाठी मी जे करते ते कामच आहे, पण इतर लेडीज साठी ते इन्स्पिरेशन आहे. हो, जसं आमच्यासाठी पण हे इन्स्पिरेशन आहे. अँड मला हे पण सांगायला आवडेल व्ह्युअर्सला, ऍक्च्युली मी खूप इन्स्पायर्ड आहे. तुमचे व्हिडिओज, तुमचं काम मी खूप आधीपासून पाहत आले, तर मी पण खूप इन्स्पायर्ड आहे. आणि आय वॉज लुकिंग फॉरवर्ड फॉर दिस इंटरव्ह्यू सिन्स अ व्हेरी लॉंग टाइम अँड आय रिअली वॉन्टेड टू डू दिस. हा इंटरव्ह्यू करायचा अँड व्हेरी एक्सायटेड फॉर दिस. अँड ऑफकोर्स तुमचे व्हिडिओज आणि जे काम तुम्ही दाखवता पण त्याच्यामध्ये पण तुम्ही खूप काम्ड असता. सो इट इज बीन सीन की तुम्ही एवढं हेक्टिक काम, म्हणजे आता मी पाहते की तुमच्याकडे ऑर्डर्स खूप मोठे असतात आणि ऑफकोर्स ते भांडी बघूनच मला कधी कधी टेन्शन येतं की एवढ्या मोठ्या ह्याच्यामध्ये ते किती काम करायचंय. बट येस, ते काम, एवढे मोठ्या ऑर्डर्स पण तुम्ही इतके शांतपणे ते दाखवता. दॅट इज व्हेरी इन्स्पायरिंग की इट इज सीन की यू आर लव्हिंग व्हॉट यू डू. आणि तुमच्या व्हिडिओमध्ये ते दिसून पण येतं की तुम्ही जे काम करतायत किंवा जे स्वयंपाक तुम्ही करता त्याच्यामध्ये तुमचं प्रेम किती तुम्ही ओतताय, आणि त्या जेवणामध्ये ऑफकोर्स फॉर शुअर तेवढी टेस्ट आहे. थँक्यू सो मच. आणि हे खरंच आहे, जेव्हा तुम्ही पूर्ण प्रेमाने स्वयंपाक करता ना, ते पुढच्यापर्यंत पोचतं. मी आणि मला जे फीडबॅक येतात ना, तर अक्षरशः लोक असं लिहून पाठवतात, म्हणजे नाही का, अन्नदाता सुखी भव असं लिहून पाठवतात. आणि काही काही लोक इतकं छान लिहितात. म्हणजे मी दरवेळेस माझ्या कस्टमर्सला अप्रिशिएट करते, कारण ते टाइम काढून मला फीडबॅक देतात. हो, आवडलं नाही आवडलं काही, बट इतके छान आहेत ना माझ्यासोबत जी लोक आज माझ्यासोबत आहेत, ज्यांनी मला सपोर्ट केलाय, की हक्काने बोलतात स्नेहल हे चुकलं, आज जरा थोडस जमलं नाही हे. आणि इट इज अ व्हेरी कन्स्ट्रक्टिव्ह फीडबॅक. असं नाही की ते आर डिफेमिंग मी. ते कारण माझ्याकडे असे कस्टमर आहेत ना, जे आता माझ्यासोबत 8 वर्ष आहेत. म्हणजे एक कस्टमर आहे, मी त्यांचं नाव पण घेते, दीपिका नाव आहे त्यांचं. आणि त्या पण मला खूप सपोर्ट करतात. 2017 पासून त्या माझ्याकडनं ऑर्डर करतात. ते ब्युटिफुल. त्या प्रेग्नेंट होत्या तेव्हापासून आज त्यांच्या मुलाचा 7वा बर्थडे मी आता ह्या वर्षी. प्रत्येक बर्थडेला त्याचा महिना पहिल्या वर्ष त्यांनी बर्थडे करायचे, तेव्हा त्यांनी ऑर्डर केले. परत नंतर आता त्याच्या बर्थडेचे स्नॅक्स बॉक्सेसच्या ऑर्डर सुद्धा आम्ही करतोय. म्हणजे हे ब्लेसिंग नाही तर काय. कस्टमर्स दे आर लाईक माय फॅमिली. हो. आणि खूप वर्षानुवर्ष ते माझ्या सोबत आहेत आणि जेन्युइनली फॅमिली सारखंच राहतात माझ्यासोबत. आणि डायरेक्टली बोलतात की, आणि एक तर असे कस्टमर आहेत की माझ्या घरी एवढे लोक येणार आहेत, मला एवढ्या लोकांचा स्वयंपाक पाहिजे, तू तुझ्या मनाने काय पाठवायचं पाठव. ओ वाव, ही ऑर्डर खूप वेगळी आहे. म्हणजे कोण विश्वास ठेवेल का असं? नाही, ऑफकोर्स नाही. एवढा विश्वास आहे त्यांचा माझ्यावर की त्यांना माहिती तू जे पाठवणार आहे ना म्हणजे बेस्टच असणार आहे. कालच एक कस्टमर झाले की त्यांना स्नॅक्स बॉक्सेस हवे होते, तर ते म्हणले की माझ्या मैत्रिणीला पाहिजे, तर मी तिला कन्व्हिन्स करते तुझ्याकडनं ऑर्डर कर, कारण तुझं जेवण इतकं छान आहे. तर ती कन्व्हिन्स होत नाही, पण मी माझ्या गॅरंटीवर ऑर्डर घेतेय, मी स्वतः पे करतेय. तिला आवडलं तर ती पे करेल मला. आय वॉज लाईक रिअली तुम्ही एवढी रिस्क घेताय माझ्यावर. आणि दिस इज लाईक मोर दॅन अ ब्लेसिंग फॉर मी की एवढे लोक माझ्यावर, की त्यांना माझ्याकडनंच हवंय. आणि इतके सारे इव्हेंट्स मी करते. मी ना माझ्या व्हिडिओज मध्ये पण बोलत असते की आम्ही सगळ्या प्रकारचे ऑर्डर घेतो. हो. तर अशी लोक आहेत जी बर्थडे सेलिब्रेशनला पण माझ्याकडनं घेतात, त्यांच्या घरी पाहुणे आले तरी घेतात, त्यांच्या पाहुण्यांना पण माझ्याकडनंच घ्यायला सांगतात जर ते कुठे व्हिजिट करणार असतील. आणि आता रिसेंटली आपले पित्र झाले, तर पित्रांना सुद्धा त्यांनी माझ्याकडनंच घेतलं. ओ माय गॉड, हे खूप वेगळं ऑर्डर आहे पुन्हा. हो, खूप असे माझ्याकडे नाही का एवढ्या 8-9 वर्ष माझ्याकडे एवढे किस्से आहेत ना एवढ्या कस्टमर्सचे, की म्हणजे मलाच कधी कधी अनबिलिव्हेबल होतं की
अगदी प्रसादाचा शिरा सुद्धा, की इतका विश्वास आहे, कारण प्रसादाचा शिरा आपण जनरली कुणावर विश्वास ठेवत नाही ऑर्डर करायचा, पण ते सुद्धा ते माझ्याकडनं निश्चिंतपणे ऑर्डर करतात, की त्यांना माहिती की स्नेल देणार आहे ना, बेस्टच असणार. आणि मग आपण सुद्धा स्वयंपाक करताना ते तितकं प्रेम त्यामध्ये टाकायचं असतं, की म्हणजे जो खाणार आहे ना, कारण मी जेव्हा पण बनवत असते ना स्वयंपाक, माझ्या डोक्यात एकच असतं की हे लहान मुलांसाठी आहे तर मला ही काळजी घ्यायची. मग हे प्रेमच आहे आपलं, की हा चल तिखट नाही करायचं अजिबात, लहान मुलांना थोड्या भाज्या आपण जरा जास्ती टाकूया, म्हणजे ह्या बहाण्याने तरी भाज्या खातील. आणि हे तुम्ही बोलता पण तुमच्या व्हिडिओज मध्ये मी ऐकलं. सो मॅम, तुम्ही तुमचं इन्व्हेस्टमेंट आधी सांगितलं की इट वॉज 0 इन्व्हेस्टमेंट, किंवा जी फर्स्ट ऑर्डर आली त्याच्यावरती तुम्ही हळूहळू सुरू केलं. तर मग ऍक्च्युअल ह्याच्यासाठी मला तरी हा प्रश्न विचारायला आवडेल की इन्व्हेस्टमेंट किती लागते जर तुम्हाला फ्रॉम होम सुरू करायचं आहे किंवा डिरेक्टली क्लाउड किचन टाईप सुरू करायचं, तर ह्याला इन्व्हेस्टमेंट किती लागेल? ह्या दोन्हीला तुम्ही बायफर्केट करून पण सांगू शकता किंवा एकत्रही सांगू शकता. आता तर क्लाउड किचन ही कन्सेप्ट अशी आहे ना, की इट इज ओनली टेक अवे, की तुम्हाला तिथे येऊन कोण जेवणार नाहीये, त्यामुळे तुम्हाला खास एक स्पेसची गरज नाही, तुम्ही हे तुमच्या ओन पर्सनल किचन मधून करू शकता. आजकाल आपण सगळे एक न्यूक्लिअर फॅमिलीज मध्ये राहतो, जिथं फक्त हजबंड वाईफ चाइल्ड असं असतं, तर तुमच्या किचन मध्ये सहज हे ऑर्डर्स होऊ शकतात. मी माझ्या किचन मध्ये 100 to 150 लोकांचं जेवण बनवू शकली होते. माझ्या पर्सनल घरातलं किचन, आमची फॅमिली तर मोठी होती 5-6 जणांची, तरी मला ते जमत होतं, कारण यू हॅव टू ऍडजस्ट इट दॅट वे, की तुम्ही तुमचा स्वयंपाक आधी करून ठेवा अँड देन यू गो टुवर्ड्स युअर ऑर्डर. त्यामुळे तुम्हाला खास इन्व्हेस्टमेंट स्टार्टिंगलाच लागत नाही. बट तुम्हाला जर काही कारणास्तव घरी करायचं नाहीये, घर खराब करायचं नाहीये किंवा अलाउड नाहीये, तर तुम्हाला एक स्पेशल जागा घ्यावी लागेल. तर इन दॅट केस मी सजेस्ट करते की तुम्ही कमर्शियल प्रॉपर्टीकडे जाऊ नका. एखादा स्टँड अलोन बिल्डिंग मध्ये एक असं 1 BHK किंवा एक 1 RK असं रेंटनी घ्या आणि तुम्ही होम मधून घरातूनच ते किचन चालू करा, कारण तुम्हाला फक्त जागा हवी. बरोबर, कारण तुम्हाला तिथून फक्त टेक अवे करायचं आहे ना, डायनिंगचं तर नाहीये. आणि मेन म्हणजे क्लाउड किचन म्हणजे नेसेसरी नाही की ते स्विगी झोमॅटोशीच रिलेटेड पाहिजे. माझं किचन हे स्विगी झोमॅटोवर नाहीये. मी ऑर्गॅनिकली ऑर्डर्स घेते, की लोक मला डायरेक्ट ऑर्डर घेतात, माझ्यामध्ये मिडलमॅन नाहीये कुणीच. त्यामुळे जो प्रॉफिट आहे तो माझा आहे 100%. तर तेच मी माझ्या सगळ्या कस्टमर्सला ज्यांना क्लाउड किचन चालू करायचं, मी तेच सजेस्ट करते की तुम्ही तुमचं प्रमोशन तुम्ही करा, ते पण फ्री आहे सोशल मीडियावर. कुठल्याही ऍप्सला तुम्ही उगीच ऍग्रिगेटर्सला पैसे 30 ते 40% त्यांना देण्यापेक्षा तुम्ही 10 ते 20% मार्केटिंगला घालवा पाहिजे तर, इफ यू वॉन्ट टू पे. बट गरज तर तशी नाहीये. मी आजपर्यंत मार्केटिंगला काहीच खर्च केलेला नाहीये, काहीच नाही. म्हणजे 0 मार्केटिंग कॉस्टवर हा बिझनेस इतका ह्या लेवलवर येऊ शकतो. तर तेच मी सजेस्ट करते की क्लाउड किचन करण्यासाठी इन्व्हेस्टमेंट 0 पासून होऊ शकते. बट इन केस यू वॉन्ट टू स्टार्ट इट आउटसाइड, तर मला असं वाटतं की सगळं मटेरियल्स वगैरे आणण्यासाठी तुम्हाला 1 ते 1.5 लाख रुपयाचा खर्च तरी होईल, की तुम्हाला रेंटल द्यावं लागेल, डिपॉझिट द्यावं लागेल, बेसिक शेगडी आणि भांडी आणावे लागतील. आणि हा जर बिझनेस तुम्ही दुसऱ्याच्या जीवावर म्हणजे शेफ्सच्या जीवावर करायचा विचार करत असाल, तर ह्या बिझनेस बद्दल तुम्ही परत विचार करावा असं मी सजेस्ट करेन. कारण दुसऱ्याच्या जीवावर स्टाफ हा इतका मोठा इश्यू आहे या इंडस्ट्रीमध्ये. कुठेच तुम्ही कुठल्याही हॉटेलमध्ये जावा, तुम्हाला परत सेम स्टाफ दिसतो का? 3 ते 4 महिन्यानंतर तुम्ही बघा, तो कधीच तुम्हाला सेम दिसणार नाही. सेम शेफ्स दिसणार नाही, सेम वेटर्स दिसणार नाहीत, सेम मॅनेजर्स पण दिसणार नाही. बरोबर. त्यामुळे कुणावरही आपला बिझनेस डिपेंडंट असेल तर आपण त्या व्यक्तीवर ऑटोमॅटिकली डिपेंडेंट होऊन जातो. त्यामुळे मी सजेस्ट करते की तुम्ही स्वतः, जर तुम्हाला खूप इच्छा आहे की क्लाउड किचन करायचं, तुम्ही स्वतः शिका कुकिंग. आणि कुकिंग अगदी युट्यूबवर शिकता येतं. सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ लर्निंग. मला ना, मी सांगते, मला काही म्हणजे लाईफ मधले काही क्रायसिस असतील, मी पहिले युट्यूब करते. माझं पोट जरी दुखत असेल तरी मी युट्यूब करते, कारण सगळे आन्सर्स आहेत. लोक मला ह्यासाठी सुद्धा फोन करतात की मॅडम फूड लायसन्स तुम्ही काढून देता का? अरे म्हणजे अगदी दिस इज सो सिम्पल. हे सगळं ऑनलाईन आहे, 100 ते 200 रुपयात हे होतं.
तुम्ही युट्यूब करा, तुम्हाला स्टेप बाय स्टेप व्हिडिओज मिळतील. अगदी बरोबर. कुठे क्लिक करायचे, कसं क्लिक करायचं सगळं डिटेल मध्ये मिळतं. हा. त्यामुळे तुम्हाला काही अडचण असेल, काही रेसिपी बघायची असेल, युट्यूब करा, इझी आहे, हा. खूप इझी आहे. तर तेच मी सजेस्ट करते सगळ्यांना, जे माझे फॉलोअर्स आहेत, जे खूप इन्स्पायर्ड आहेत की त्यांना क्लाउड किचन चालू करायचंय, घाबरू नका, सुरुवात करा, घरातून सुरुवात करा, तुम्हाला हारायला काहीच नाही. ते खूपच इन डिटेल्ड आणि परफेक्ट होते खरं तर. आणि आय एम रिअली थँकफुल की तुम्ही वेळात वेळ काढून आले आहात आणि आम्हाला इंटरव्ह्यू देताय. टुडे आवर वीडियो इज बीन शॉट इन कैफे बडीज एस्प्रेसो. शेफ विथ अस, दैट्स द रीजन. बैकग्राउंड म्यूजिक भी आपको आएगा कि कुकिंग हो रहा है. एंड आई एम रिअली थँकफुल मॅम दैट यू आर हिअर विथ अस टुडे. अँड ऑफकोर्स व्ह्युअर्ससाठी पण सगळे डिटेल्स तुम्ही शेअर केले आहेत. तर कुणाला काहीही क्वेश्चन्स असतील तर दे कॅन कमेंट ऑन द व्हिडिओ अँड यू कॅन आन्सर देम. येस, मला थँक्यू बोलायचं या टीमला की त्यांनी इतका छान इनिशिएटिव्ह घेतला आणि असे इन्स्पायरिंग व्हिडिओज ते रेकॉर्ड करतात ते मला. आणि ह्या व्हिडिओनी त्या म्हणजे ज्या लोकांपर्यंत पोहोचणार आहे ते खूप महत्वाचं आहे. तर थँक्यू तुम्हाला, धनश्रीला खास थँक्यू मला इन्व्हाइट केल्याबद्दल. मला खूप छान वाटलं हा व्हिडिओ रेकॉर्ड करून. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू.